बातमी मुंबईतून आहे। सायनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। 5 ते 6 तासांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पाऊस बरसतोय। आज दिवसभर जोरदार पावसाने मुंबईला चांगलाच झोडपून काढलं। अनेक सखल भाग जलमय झालेले होते, ज्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला। तसाच रस्ते वाहतूक सुद्धा मंदावलेली होती। पुन्हा एकदा 5 ते 6 तासांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला सुरुवात झाली। काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसतोय, काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतायत। त्यामुळे मुंबईकरांना आज संपूर्ण शहरात ज्या अनेक ठिकाणी तुंबई अशी परिस्थिती झालेली होती, अनेक भाग सखल भाग जे होते ते जलमय झालेले होते। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर चिंतेत आहेत। चाकरमान्यांना आज घरी परतताना सुद्धा चांगल्याच त्रासाला सामोरं जावं लागलं। अगदी ऑफिसला आज येताना सुद्धा चाकरमानी हे उशिरानं असलेल्या लोकल सेवेचा त्यांना चांगलाच फटका बसलेला होता। मुंबईत सायनमध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुंबईच्या अनेक भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। तर ही दृश्य आपण गोरेगाव परिसरातली पाहतोय। तब्बल 5 ते 6 तासांच्या विश्रांतीनंतर गोरेगावमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतायत। आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाने मुंबईत अनेक सखल भाग जलमय झालेले होते, ज्याचा मोठा फटका लोकल सेवेला बसला। रस्ते वाहतूक सुद्धा मंदावलेली होती। चाकरमान्यांचे पहिल्याच पावसात चांगलेच हाल झालेले होते। आता पुन्हा एकदा 5 ते 6 तासांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झालेली आहे। तर मुंबईतली ही दोन दृश्य, एकीकडे सायन परिसरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, दुसरीकडे गोरेगावमध्ये सुद्धा सध्या पावसाच्या सरी बरसतायत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी ऋत्विक गणकवार यांच्याकडनं। ऋत्विक, सायनमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। आत्ताचे अपडेट्स नेमके काय आहेत? कुठे पाणी भरलं आहे का, काय नेमकं? नक्कीच श्रुती, दुपारी पावसाने जराशी उसंत घेतलेली होती, मात्र आता रात्रीमध्ये पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। आणि याचाच आढावा घेण्यासाठी आपण सायन सर्कलच्या किंग सर्कल या परिसरामध्ये आहोत। आणि आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो, जो 1.5 तासांपासून मागचा पाऊस सुरू आहे, त्यामुळे सायन जो सर्कलचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पाणी भरायला पुन्हा सुरुवात झालेली आहे। एकीकडे हायटाईड यायला सुरुवात झालेली आहे समुद्रामुळे, आणि दुसरीकडे पुन्हा एकदा मागच्या 1.5 तासांपासून मुंबईमध्ये पाऊस बरसायला लागलेला आहे। यामुळे मुंबईची तुंबई पुन्हा एकदा व्हायला सुरुवात झाली असं आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास सकाळपासून 250 ते 300 मिलीमीटर पाऊस हा मुंबई भागामध्ये झालेला आहे, आणि त्यामध्येच मलबार परिसरामध्ये सर्वात जास्त पाऊस झालेला आहे। तसंच आपल्याला माहितच आहे की ज्या तिन्ही वाहिन्या आहे, मेट्रो असेल, रेल्वे असेल, तसेच रस्ते असतील, सगळे जलमय झालेले होते। त्यानंतर दुपारी कुठेतरी पावसाने उसंत घेतलेली होती, मात्र आता सायंकाळनंतर रात्री पुन्हा एकदा पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केलेली आहे। मंत्रालय असेल, महानगरपालिका असेल, यांच्याकडून लोकांना प्रत्येकाला मोबाईलवरती मेसेज येत आहे की जवळपास पुढचे 3 ते 4 तास अत्यावश्यक काम असेल तरच आपण बाहेर पडावं। मात्र नक्कीच ऋत्विक, अपडेट्स घेत राहणार आहोत। सुरता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।